श्री नामदेव रामचंद्र भगवान की जय। हनुमान महाराज की जय। बाबा महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सीतारामचंद्राय नमः। इनके आम्ही भक्ती बंधू देखिला म्हणून श्रीरामे आविदेशी निघाला की आविद्याजने अभिपिंतीला जानकी त्या दिशेला। हो किंवा महाराज आम्ही श्रीरामाचे भाऊ आहोत आणि आमच्याकडून काहीतरी चुकलं असावं, आमच्या सेवेत काहीतरी कमतरता रामाला दिसली असावी म्हणून राम असणार त्या ठिकाणी अवतार कार्य संपून निघालेले आहेत। किंवा आता असणार सीतेच्या वियोगाने रामाला अतिशय असणारा विरह झाला म्हणून असणारे राम चालले असा विचार असणारा शत्रुघ्न करत आहे। आयुष्य जाणून श्री रघुनाथा स्वर्गाप्रती असे जाता तरी आपुला निजीव येता श्रीराम दर्शन पैगे हो। काही का असना पण राम असणारे एक वचनीत महाराज एकदा त्यांनी ठरवलं जाणार म्हणजे जाणार। हो आणि म्हणून असणार त्या ठिकाणी आपल्या एवढंच हातात आहे की रामाचं दर्शन आपण जाऊन घ्यावं, त्यांचा निर्णय आपण बदलू शकत नाहीत असा विचार असणारा शत्रुघ्न करू लागले। आयुष्य शत्रुघ्न भाऊ मानी वाटा भेटला निज ध्यानी तो ठाई दोन्ही पुत्रासी राज्य देता पैजाला। मला वाटतं शत्रुघ्न सुद्धा मागे थांबत नाहीत महाराज, कारण पूर्व तयारी करून निघाले। त्यांचे जे 2 मुलं होते त्या 2 मुलाच्या हातात तिथलं राज्य देऊन टाकलं आणि असणार त्या ठिकाणी शत्रुघ्न अयोध्येला निघण्याची तयारी करू लागले। सुभाऊ नामे ज्येष्ठ सुता तया मधुपुरी राज्य देता वैभवी कनिष्ठ सुत शत्रुघ्न स्थापिला। हो आणि सुबाहू जो असणारा ज्येष्ठ मुलगा आहे शत्रुघ्नाचा तिथं असणारा त्या ठिकाणी मधुपुरीचं राज्य त्याला दिलेलं आहे आणि वैभवी असणारी एक दुसरी नगरी होती तिथं असणाऱ्या दुसऱ्या मुलाचा राज्याभिषेक सोहळा पार पाडला। शत्रुघ्नानं असणाऱ्या त्या ठिकाणी हे काम पूर्ण केलं आणि असणारे निघू लागलेले आहे। शस्त्रहाती आणि सुबाहू दोघे ठाई स्थापिले दोन्ही भाऊ धन्य धन्य परिवार देऊ बहु प्रजापाळी ठेविले। हो सहस्त्रवती आणि मधुपुरी ह्या 2 नगरीचं राज्य दोन्ही मुलाला दिलेलं आहे। त्यांना असणाऱ्या त्या ठिकाणी सगळ्या सूचना दिल्या, सैन्य दिलं, सगळे असणारे त्या ठिकाणी राज्यकारभाराचे पूजे सांगितले। अशा प्रकारे असणारा शत्रुघ्न पूर्व तयारी निशी निघालेला आहे। आणि आपण असणाऱ्या रथामध्ये बसलेले आहे, दिव्य असणारा रथ आहे शत्रुघ्नाचा। 3 दिवस लागले महाराज वाटेमध्ये आणि असणाऱ्या त्या ठिकाणी शत्रुघ्नाचं आगमन अयोध्येमध्ये झालेलं आहे। हो आणि मग आता असणारे शत्रुघ्न महाराज राजवाड्यामध्ये आले, पुढे असणारा श्रीराम बघितला, अतिशय असणारं त्या ठिकाणी स्वरूप दिव्य आहे रामाचं आणि पितृवत असणारा थोरला बंधू श्रीराम आणि तिथपर्यंत शत्रुघ्न आलेले आहे। हो पद्मासन घालून श्रीराम बसलेले आहेत, शांत आहेत आणि अशा अवस्थेमध्ये श्रीरामाला शत्रुघ्नाने येऊन लोटांगण घातलं, दर्शन घेतलं। काय बोलतात मला ऐका। हो आणि हात जोडले बरं का शत्रुघ्नानं आणि असणार मी काय केलं आणि कसं इथं आलो सांगतात। शत्रुघ्न सांगू लागले श्रीरामा माझे जे 2 मुलं होते त्या दोघालाही असणार त्या ठिकाणी राज्य मी देऊन टाकलं बरं का आणि असणार तुमच्या भेटीला आलो, दर्शनाला आलो अशा प्रकारे बोलू लागलेला आहे।
महाप्रयाण ऐकून असणार त्या ठिकाणी मला अस्वस्थता झाली बरं का. मी उदास झालो, विरक्त झालो. मला आता राज्याची चाड नाही, मला राज्याचा मोह नाही. श्रीरामा, मी सुद्या तुमच्या सोबतच येणार आहे, हा माझा निर्णय आहे, मला डावलू नका. अशा प्रकारे तो बोलू लागला. सर्वधानी सेनधान साय तुझे चरण, अखंडवाचे नामस्मरण करिता कीर्तन असावे. हो, मी तुझ्या सोबतच असावं श्रीरामा. हो, माझं हृदयामध्ये तुझं स्वरूप साठवून ठेवावं, तुझंच नाम माझ्या मुखामध्ये अखंड राहावं. मी असणार त्या ठिकाणी एक क्षणभर मी रामा तुला सोडून राहणार नाही, राहूच शकत नाही. अशा प्रकारे असणारा शत्रुघ्न बोलू लागला. ऐसा बोलता लवणारे तवा वानर शस्त्र त्यावसरी, येथे झाले त्रिसरारी प्रतकाळी देखून. हो, आणि मग आता ही हळूहळू वार्ता सगळ्या पृथ्वीवर पसरली होती महाराज, की राम असणारे जाणार आहेत स्वर्गाला, राम जाणार आहेत, राम जाणार आहेत, अशी असणारी वार्ता पसरली वाऱ्यासारखी. आणि मग जे असणारे कप्पी कुळातले जे वानर होते महाराज, ते एक 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 असणारे त्या ठिकाणी रामाच्या भेटीला येऊ लागलेले आहे. आले लंकावासी निशाचर, आले जे कोणी जे वानर, आशेगन करा विदुदार सुरनिर पयाले. हो, आता रामाचा प्रयाण काळ आहे महाराज. पुन्हा रामाची मूर्ती बघायला भेटणारच नाही एकदा अवतार झाल्याच्या नंतर. म्हणून असणाऱ्या त्या ठिकाणी वानर आले, ही वार्ता लंकेमध्ये गेली. तिथले असणारे विभीषणाचं राक्षस सैन्य येऊ लागलं, सुरवर येऊ लागले. पृथ्वीवरले सगळे असणारे लोक हळूहळू त्या अयोध्येमध्ये गर्दी करू लागलेले आहेत. अशा प्रकारे ही वाऱ्यासारखी वार्ता सगळ्या पृथ्वीवर पसरलेली आहे. रामाचे महाप्रयाण जाणून राष्ट्र जन, तेथे झाले परिवरून कुटुंबेशे ते काळी. हो, श्रीरामाचं महाप्रयाण होणार आहे. आता राम राहणार नाहीत, पुन्हा राम आपल्याला बघायला भेटणार नाहीत. रामाला एकदा शेवटचे डोळे बघून बघायचंय, किंबहुना रामासोबत जायचंय, असा निश्चय करून महाराज ह्या राष्ट्रातले म्हणजे या पृथ्वीवरले सगळे लोक जमा होऊ लागले. कुटुंबासहित लहान सहान मुलं बाळ सुद्धा घेऊन आलेले आहेत. अशा प्रकारे असणारे सांगू लागले. वानर म्हणती रघुराजा, प्रयाण समय हा तुझा, होय आम्हा वानर फौजा, निज दर्शन पयाल्या. हो, आणि मग असणारे ते वानर समोर येतात आणि रामाला म्हणतात, रामा, तुमचं महाप्रयाण वृत्तांत आम्हाला कळाला की तुम्ही आता अवतार कार्य संपून निजधामाला चाललेला आहात. म्हणून आमचे हे सगळं असणारं वानर सैन्य आलेलं आहे. रामा, तुमच्या दर्शनाची इच्छा आहे म्हणून आम्ही आलो. अशा प्रकारे ते बोलू लागले. तुमच्या सर्व प्रतिगमन ऐशे वानर ऐकून, आणि रक्षिता विभीषण भेट घेवया पयालशे. हो, तुमचं असणारं स्वर्गाला गमन होणार आहे, तुम्ही जाणार आहात स्वर्गाला इथून पृथ्वीवरून मृत्यू लोकातून. ही वार्ता असणारे त्या ठिकाणी आम्हाला समजली. म्हणून असणार आम्हीही आलो. विभीषण सुद्धा आला, लंकेतले लोक सुद्धा आले, राक्षस सुद्धा आले. अशा प्रकारे असणार आहे ते वानर रामाला बोलू लागले. कोणी वानराची वाणी बोलता झाला कोलदन पाणी, म्हणे विभीषण तुझा लागुनी एक कारण सांगतो. हो, अशा प्रकारे हे वानर रामाला सांगतात, बोलतात. आणि मग असणारे विभीषण सुद्धा तिथं ऐकायला समोर होते महाराज. मग असणारे राम बोलू लागले, विभीषणा, मी एक असणार त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे, माझं तेवढं ऐकून घ्या. काय सांगतात बरं श्रीराम विभीषणाला? म्हणले, ऐका. प्रजा पालन करावे, श्रीराम नाम स्मरणासा घ्यावे, चिन्ह जीवा होऊन राहावे चंद्र सूर्यापर्यंत. हो, आणि मग असणारे श्रीराम त्या विभीषणाला आशीर्वाद देतात आणि असणाऱ्या काही गोष्टी सांगतात. हे विभीषणा, आता ह्या प्रजेचं असणारं रक्षण तुम्ही करायचंय, ह्या प्रजेचं असणारं पालन पोषण तुम्ही करायचंय, आणि असणारं त्या ठिकाणी मी तुम्हाला चिरंजीव करतोय. हा आशीर्वाद श्रीरामाने दिला. चंद्र सूर्य असेपर्यंत तुमचं राज्य टिकेल लंकेचं, आणि म्हणून असणारं त्या ठिकाणी या पृथ्वीचं रक्षण आता तुमच्या हातात आहे. अशा प्रकारे असणारं श्रीराम विभीषणाला सांगू लागले. जोपर्यंत हे सूर्य आहे, जोपर्यंत चंद्र आहे, मेरू पर्वत आहे, हिमालय आहे, तोपर्यंत तुझं असणारं पद आढळ आहे.
लंकेतलं राज्य तुझ्या हातामध्ये राहील आणि असणारं त्या ठिकाणी तुझं शरीर सुद्धा असणार त्या ठिकाणी चिरंजीव होईल. म्हणून असणार विभीषणा ही सगळी जिम्मेदारी, हा सगळा अधिकार मी असणारा ह्या प्रजेच्या पालनाचा तुम्हाला देत आहे. विभीषणाशी देऊन बरा मस्तकी ठेविला भयंकर मंग पाचारुने कुमार अंजनी पये परशेवा. हो, आणि मग असणार त्या ठिकाणी विभीषणाला आशीर्वाद दिला, डोक्यावर हात ठेवला, सनात केलं, विभीषणाला चिरंजीव केलं.